नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुण्यातलं शाई फेक प्रकरण तुम्हाला आठवत असेल, अगदी नुकतंच घडलेलं आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते जे आहेत विकास लवांडे यांच्यावर शाई फेक झाली. पुण्यातलं वातावरण तापलं, अनेकांनी त्यावर टीका केली. आता तर महाराष्ट्रावर याची चर्चा होती आहे आणि ही चर्चा होत असतानाच आता खुद्द शरद पवार हे मैदानात उतरलेत. आपल्या कार्यकर्त्याची बाजू घेण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत. त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि आता ते मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. पण शरद पवार विकास लवांडेंसाठी इतके मैदानात का उतरलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तेच आपण या व्हिडिओतनं बघूयात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, हे सगळं प्रकरण काय आहे तर तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो की शरद पवार एका दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये ते कुठल्या साहित्य संमेलनाच्या एका स्मरणिकेचं जे प्रकाशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी सगळी संत परंपरा आहे, जे सगळे वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी विचारांची लोक घुसलेली आहेत किंवा धर्मांध विचारांची लोक घुसलेली आहेत किंवा त्यांना असंही म्हणायचं होतं की काही मनुवादी विचारांची लोक या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये आलेली आहेत. ही भूमिका त्यांनी दिल्लीच्या त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरनं मांडली. त्यानंतर त्याच्यावर बरीच टीकाही झाली आणि हे जे विकास लवांडे आहेत की जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी आपल्या साहेबांची ही भूमिका, शरद पवारांची ही भूमिका वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी उघडपणाने मांडत, एवढंच नाही तर त्याच्यावर थांबले नाहीत, तर हे सगळे प्रतिगामी विचारांची लोक कोण आहेत, ही धर्मांध विचारांची लोक कोण आहेत, त्यांची नावं त्यांनी सांगितली, त्यांचे काही फोटो देखील त्यांनी दाखवले. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणातनं 2 ते 3 दिवसापूर्वी विकास लवांडे यांच्यावर पुण्यामध्ये, म्हणजे ते आळंदी ते पुणे असा प्रवास करत असताना त्यांच्यावर 3 ते 4 लोकांनी त्यांना अडवलं. त्याच्यामध्ये संग्राम बापू भंडारी जे कीर्तनकार आहेत ते त्याच्यामध्ये होते आणि या कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना, मग तो व्हिडिओसुद्धा सगळा व्हायरल झालेला आहे, तुम्ही बघितलाही असेल. त्याच्यामध्ये संग्राम बापू असं म्हणाले की तुम्ही वारकरी संप्रदायावर बोलताय, तुम्ही आमच्यावर बोलताय, तुम्ही मनुवादी विचारांचे लोक म्हणताय, धर्मांध विचारांचे लोक म्हणताय, हे काय आम्हाला मान्य होणार नाही वगैरे वगैरे असा सगळा तो व्हिडिओ आहे. याच्यामध्ये त्यांनी विकास लवांडे यांच्यावर शाई तर फेकलीच, याशिवाय तू अशा पद्धतीचं बोलणं बंद कर नाही तर आम्ही बघून घेऊ, अशा पद्धतीची धमकीसुद्धा त्यांना विकास लवांडेंना देण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर विकास लवांडे हे लोणी काळभोर पुण्यातलं जे ठिकाण आहे त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी दिवसभर धरणं आंदोलन केलं आणि त्यानंतर मग पोलिसांना विकास लवांडे यांची तक्रार, गुन्हा हा दाखल करून घ्यावा लागला, नोंदवून घ्यावा लागला. गुन्हा नोंदवून घेत असतानाच त्या ठिकाणी रोहित पवारसुद्धा आले, राष्ट्रवादीचे आमदार, आणि त्यांनी त्या ठिकाणावरनं विकास लवांडे यांचं शरद पवारांशी बोलणंसुद्धा करून दिलं. शरद पवारांनी विकास लवांडे यांना तू आपल्या पुण्याच्या घरी ये, आपण भेटूयात, अशा पद्धतीने लवांडे यांना शरद पवारांनी घरी बोलवलं. लवांडे हे कालच शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी ते गेले. त्यावेळी शरद पवारांनी काय काय घडलं विकास लवांडेंच्या बाबतीमध्ये ते सगळं ऐकून घेतलं आणि ते ऐकल्यानंतर तातडीनं त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन लावला, पोलीस महासंचालकांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये तुम्ही, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि त्याचबरोबर विकास लवांडे यांना सुरक्षा देखील द्या, अशी मागणीसुद्धा शरद पवारांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर ते विकास लवांडेंशी सुद्धा बोलले की तुम्ही ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये ज्या विचारांचं तुम्ही विचार पुढे घेऊन जाताय तो विचार सोडू नका, तो पुढे घेऊन जा, मी तुमच्याबरोबर आहे, अशा पद्धतीने देखील एक सल्ला हा शरद पवारांनी विकास लवांडेंना दिला आहे. एवढंच बोलून ते थांबलेलं नाही, ते विकास लवांडेंना एवढंही म्हणाले की मी उद्या मुंबईला जाणार आहे, माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भेट आहे आणि तेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा सगळा विषय घालणार आहे. म्हणजे या सगळ्या विषयाचं गांभीर्य किती वाढलं आहे हे तुम्हाला यावरनं लक्षात येईल की स्वतः शरद पवार या सगळ्यामध्ये उतरलेत. आता ते का उतरलेत
तर मुळामध्ये शरद पवारांनीच दिल्लीच्या एका कार्यक्रमातनं ही भूमिका जाहीर केली की वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध विचारांची लोकं किंवा ज्याला आपण म्हणतो प्रतिगामी विचारांची लोकं अशी घुसखोरी ही वारकरी संप्रदायामध्ये झालेली आहेत. काही गट तसे स्थापन झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग काही कीर्तनकार आहेत आणि या सगळ्या माध्यमातनं ते हिंदुत्वाचा सगळा प्रचार वगैरे करतायत अशा पद्धतीची एक टीका टिप्पणी शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या सगळ्या भाष्यानंतर शरद पवारांवरही टीका झाली, मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः त्याच्यावर बोललेले आहेत. या सगळ्या गोष्टीनंतर शरद पवार गटातले हे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे हे तेवढ्यावर न थांबता त्यांनी हा जो काही शरद पवारांची जी काही भूमिका आहे ही ती अधिक पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते जिथे जातील तिथे अशा पद्धतीचं ते भाष्य करत राहिले. एवढंच नाही तर या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये कोण लोक घुसखोर आहेत त्यांची नावं त्यांनी सांगायला सुरुवात केली, त्यांचे काही फोटो देखील त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे हा जो सगळा वर्ग आहे हा चवताळून उठला आणि त्याच्यामध्ये मग संग्रामबापू भंडारे जे असतील त्यांच्यासारखे जे कीर्तनकार आहेत या कीर्तनकारांनी विकास लवांडेंना अडवून मग त्यांच्यावर शाईफेक आणि धमकी वगैरे जे काही सो कॉल्ड बोललं जातं आहे त्या पद्धतीचं प्रकरण हे सगळं झालं. आता हा सगळा गुन्हा नोंद झालेला आहे. शरद पवारसुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण आपल्या एक विचारांची लढाई आपला एक कार्यकर्ता हा लढतोय, तो लोकशाहीच्या मार्गाने लढतोय आणि लोकशाहीच्या या सगळ्या प्रणालीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. या विचार स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना जे काही बोलायचं आहे हे स्वातंत्र्य आहे. अशा पद्धतीने तुम्ही विचार स्वातंत्र्याचा गळा घोटू शकत नाही हेच पवारांना यातनं सांगायचं आहे. आणि म्हणूनच ते विकास लवांडेंना म्हणाले की तुम्ही तुमचा जो काही हा विचार पुढे नेता आहात तो तुम्ही असाच पुढे नेत राहा. हे देखील शरद पवार सांगायला विसरलेले नाहीत. मुळामध्ये शरद पवारांचीच भूमिका विकास लवांडे हे पुढे नेत आहेत आणि गावोगावी जाऊन ते किंवा ते जिथे जातील तिथे ते सांगतायत. माध्यमांच्या डायसवरनं सुद्धा ते बोलत आहेत आणि त्यामुळे शरद पवार स्वतः आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मैदानात उतरलेत. आता मुख्यमंत्र्यांची ते भेट घेतील, त्यातनं काय मुख्यमंत्री काय म्हणत आहेत हे सगळं नंतर पुढे येईल. परंतु हा सगळा त्यातला भाग लक्षात घेता संग्रामबापू भंडारे जे आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने अडवून त्यांना त्यांच्यावर शाई फेकणं वगैरे किंवा त्यांना ज्या पद्धतीने जसं लवांडे म्हणत आहेत की मला धमकी दिली त्याचप्रमाणे जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता असं विकास लवांडेंनी मग पोलीस स्टेशनमध्ये जे जे काही लिहून दिलेलं आहे त्याच्यावरनं सांगतो. परंतु या सगळ्या गोष्टी खरं तर घडता कामा नाही आहेत. वारकरी संप्रदाय हा मुळात अत्यंत शांत पद्धतीनं चालणारा एक संप्रदाय आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये देव शोधणारा हा सगळा विचारांचा संप्रदाय आहे आणि या समाजामध्ये सगळ्यांनी एकजुटीनं शांततेनं आनंदाने आपण कसं राहू या पद्धतीने जी काही एक संतांनी शिकवण दिलेली आहे ती शिकवण ते आचरणात आणत पुढे नेणारा हा सगळा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आपण बघतो दरवर्षी वारीच्या निमित्ताने या सगळ्या वारकरी संप्रदायांच्या विचारांचं देवाणघेवाण आपण प्रत्यक्ष कधीकधी जाऊन घेत असतो. तर त्यामुळे अशा पद्धतीने या वारकरी संप्रदायामध्ये जर खरंच अशी काही घुसखोरी झाली असेल तर ती निश्चित चिंतेची बाब आहे. आणि विकास लवांडेंनी सुद्धा अशा पद्धतीने जो काही त्यांचा एक त्यांच्या डोक्यातला जो विचार आहे जो ते मांडतायत सातत्याने आणि जो शरद पवारांनी सांगितलेला आहे तो ते मांडत असताना त्यांना जे काही विचार स्वातंत्र्य आहे त्या विचार स्वातंत्र्याचा विचार करता अशा पद्धतीची कृती ही महाराष्ट्रामध्ये खरं तर घडायला नाही पाहिजे. हाच खरं तर त्यातला एक भाग आहे. तुम्हाला जर का शेवटी असं आहे की मला एखाद्याचा विचार नाही पटला तर मी त्याला दुसऱ्या कृतीत नाही त्याच्यासाठी मारणं किंवा शाई फेकणं हा त्यातला उपाय नाही आहे. तर तुम्ही तुमची बाजू त्यातनं पटवून देऊ शकता पण तसं होताना सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे ती कुठेतरी एका वेगळ्या वळणाला जातीये का रस्त्यावर जातीये का अशी एक चिंता सध्या आपल्याला भेडसावती देखील आहे. त्यामुळे तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.